नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी 2.25 कोटी रुपयांची उलाढाल। पीक स्पर्धेच्या परीक्षणात 15 किलोचा कोहळा आणि 10 किलोच्या भोपळ्यानं वेधलं लक्ष। कोल्हापुरात राजर्षी शाहू स्मारक भवनात शिवसेना, ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने। वाद होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त। मेहुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून इचलकरंजीतील सुहास सतीश थोरात या तरुणाला संपवलं। एका अल्पवयीनासह 3 संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। काळंबावाडी धरणाची सुरक्षा राम भरोसे। एस न्यूजचं विशेष वृत्त। आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशानं कोल्हापुरातील तपोवन मैदानावर 7व्या सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शन 2025चं आयोजन करण्यात आले। या प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी पीक स्पर्धेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांकडील कृषी उत्पादनांचं परीक्षण करण्यात आलं। यामध्ये 15 किलोचा कोहळा आणि 10 किलोच्या भोपळ्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। त्याचबरोबर इथं देशी केळींसह केळीचे विविध प्रकार पाहायला मिळत आहेत। DY पाटील ग्रुपच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा प्रकल्प आणि कृषी विज्ञान केंद्र तळसंदे यांच्या संयुक्त विद्यमानं सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शन 2025चं आयोजन करण्यात आलंय। प्रदर्शनाचं यंदाचं 7वं वर्ष आहे। यंदाच्या प्रदर्शनात 200 पेक्षा जास्त कृषी कंपन्यांचा सहभाग, 150 पेक्षा अधिक पशुपक्ष्यांचा सहभाग आहे। या प्रदर्शनानिमित्त पीक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये कोल्हापूर जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील 150हून अधिक शेतकऱ्यांनी सहभागी होत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कृषी उत्पादनांचं सादरीकरण केलं। फळं, फुलं, पालेभाजी आणि ऊस अशा 4 गटांमध्ये घेण्यात आलेल्या या पीक स्पर्धेचं आज परीक्षण करण्यात आलं। यामध्ये 15 किलोचा कोहळा आणि 10 किलोच्या भोपळ्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे तज्ज्ञ DM पाटील यांनी या पिकांचं परीक्षण करून वैशिष्ट्यपूर्ण पिकांची माहिती दिली। फळं, भाजीपाला, फुलं आणि ऊसाचे नमुने या ठिकाणी आलेले आहेत। नाविन्यपूर्ण बाब म्हणजे कोहळ्याचा 10 ते 12 किलोचं फळ या प्रदर्शनामध्ये मांडलं गेलेलं आहे। त्याचबरोबर देशी केळी, G9 केळी, जिप्सोपिलासारखी फुलं अशा अनेक नाविन्यपूर्ण बाबी या प्रदर्शनामध्ये आलेल्या आहेत। हा दरवर्षी प्रदर्शनामध्ये तांदूळ महोत्सवही साजरा होतो आणि वेगवेगळ्या जातीचे तांदूळ विक्रीसाठी ग्राहकांना उपलब्ध होतात। त्याचबरोबर अनेक दुर्मिळ प्रकारच्या रानभाज्या ज्याच्यामध्ये अन्नपूर्णासारखी वनस्पती किंवा इतर ज्या रानभाज्या आहेत त्याचाही समावेश होतो। पॉलिहाऊसमधील काही पिकं ज्याच्यामध्ये रंगीत ढोबळी मिरची, त्यानंतर साधी मिरची, आलं वगैरे अशा पिकांचाही इथं समावेश होतो आणि ही सर्व पिकं बघण्यासाठी लोकांना इथं मांडलेले आहेत। आपण इथं बघू शकता जरबेरा आहे, जिप्सोपिला आहे, निशिगंध आहेत, असे अनेक फुल पिकांचा सुद्धा समावेश या पीक प्रदर्शनामध्ये केलेला आहे। यामध्ये सहभागी शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ होत असल्याचं सांगत आपल्या पिकाची माहिती दिली। या प्रदर्शनानिमित्त आयोजित करण्यात येणारी पीक स्पर्धा शेतीत नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन देणारी आणि आत्मविश्वास वाढवणारी असल्याचं सांगितलं। सेंद्रिय देशी केळी पिकवत आहे। बंटी साहेबांच्या प्रदर्शनामध्ये मी प्रत्येक वर्षी येत आहे। गेली 2 वर्षे माझा फळ पीक स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक बसलेला आहे व ही केळी खायला रुचकर व आरोग्याला पौष्टिक असे आहेत आणि सर्व लोकांनी सेंद्रिय केळी खावावी व आपले आरोग्य चांगले राखावे। हे पीक 1 महिन्यामध्ये तयार होते। आणि भोपळा करतोय। हा कवाळा आयुर्वेदिक आहे। हा कवाळा 15 किलोचा आहे आणि हा भोपळा 10 किलोचा आहे। हा सुद्धा दरवर्षी भरपूर उत्पन्न होतोय आणि दोन्ही हे चांगल्या प्रकारचे आहेत, खायला चांगले आहेत।
या प्रदर्शनात देशविदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्री, खतं, बी बियाण्यांसह शेतीला तंत्रज्ञानाची जोड देणाऱ्या उत्पादनांसह सहभाग आहे. याचबरोबर पशुपक्षी दालन, धान्य महोत्सव, तांदूळ महोत्सव यांचं शेतकऱ्यांमध्ये आकर्षण असून आज प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद मिळाला. गोकुळ दूध संघ, संजय घोडावत ग्रुप, महालक्ष्मी शेती विकास केंद्र शाहूपुरी कोल्हापूर, चितळे डेअरीज हे या प्रदर्शनाचे प्रायोजक असून एस न्यूज माध्यम प्रायोजक आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भातील पत्रकार बैठक आज राजर्षी शाहू स्मारक भवनातील मिनी हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. दरम्यान याचवेळी या भवनच्या दुसऱ्या सभागृहात शिवसेना शिंदे गटाचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. दोन्ही सेनेचे पदाधिकारी आमने-सामने येणार असल्यानं या ठिकाणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शाहू स्मारक भवनातील मिनी हॉलमध्ये पत्रकार बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र आजच आणि त्याचवेळी शाहू स्मारक भवन इथल्या दुसऱ्या सभागृहात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. म्हणजेच दोन्ही सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमने-सामने येणार होते. दरम्यान दुपारी 12 वाजता शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, शहरप्रमुख सुनील मोदी आणि इतर पदाधिकारी मिळून पत्रकार बैठकीसाठी आले. पत्रकार बैठक आटोपून ठाकरे गटाचे पदाधिकारी शाहू स्मारक भवनाच्या आवारात काही माध्यमांशी संवाद साधत असताना शिंदे सेनेचे पदाधिकारी शाहू स्मारक भवनामधल्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत उभे होते. तर शाहू स्मारक भवनाच्या बाहेर रस्त्यावर शिंदे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या गाड्या देखील एकत्र उभ्या होत्या. दोन्ही सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकाच ठिकाणी एकत्र आल्यानं या परिसरात काहीसा तणाव होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लक्ष्मीपुरी पोलिसांनी सकाळपासूनच या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मात्र दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास ठाकरे गटाचे पदाधिकारी पत्रकार बैठक आटोपून परत गेल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. कोल्हापूर महानगरपालिकेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढवणार आहोत. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सन्मानपूर्वक जागा द्याव्यात अशी मागणी पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार बैठकीत केली आहे. आगामी कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पत्रकार बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी पक्षाचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी महानगरपालिका निवडणुकीसाठी कोल्हापूर शहरातून एकूण 62 शिवसैनिकांनी उमेदवारीची मागणी केल्याचं सांगितलं. निवडणूक लढवण्यासाठी ठाकरे गटाकडे 31 सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडून कोल्हापूर महापालिकेसाठी ठाकरे गटाला 31 जागा मिळाव्यात अशी मागणी सुनील मोदी यांनी केली आहे. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी गेली 5 वर्ष कोल्हापूर शहरातील रस्ते चांगल्या दर्जाचे व्हावेत, शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेनं नेहमीच रस्त्यावर उतरून आंदोलनं केली आहेत. आम्ही केलेल्या आंदोलनाची सर्वसामान्यांना आठवण करून देत त्यांना निवडणुकीवेळी मतदानासाठी साथ घालणार आहोत असं यावेळी पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी सांगितलं. आगामी कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्याला सन्मानपूर्वक जागा द्याव्यात अशी मागणी इंगवले यांनी केली आहे. त्या निवडणुकीसाठी आजच्या पत्रकार बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढवावी यासाठीची पत्रकार बैठक आहे. पण ज्या पद्धतीनं भाजप हा पक्ष महाराष्ट्र राज्यामध्ये सुस्थितीत नसताना शिवसेनेचं हात धरून, शिवसेनेचं बोट धरून महाराष्ट्र राज्यामध्ये प्रस्थापित झाला, तशाच पद्धतीनं कोल्हापूर शहरामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व शिवसैनिक, आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा कोणत्याही निवडणुका असतील, सन्मान्य उद्धवजींच्या आदेशानुसार आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर शहरात राजेश लाटकर, जयश्रीताई जाधव व छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी राबलो. पण आम्हाला त्या पद्धतीचा न्याय मिळेल का ही माझी शंका आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमधील कोणकोणत्या पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीतील नेत्यांनी बजेट दिलं का, निधी कुणी दिला, तर कुणीच दिला नाही. असा मग दुजाभाव का? फक्त राजकारणासाठी आणि वापरून घेण्यासाठी शिवसेनेचा उपयोग तुम्ही किंवा मातोश्रीचा उपयोग तुम्ही करून घेता का, हा यामागचा मूळ उद्देश होता. पण सद्य परिस्थितीमध्ये शिवसेनेकडं अतिशय चांगल्या पद्धतीचे उमेदवार आहेत. कमीत कमी 33 कॅन्डिडेट आत्ता मी शोधलेले आहेत, जे स्वतः त्यांच्या मतदारसंघामध्ये सक्षम असतील, 100% निवडणूक लढवून 100% निवडून येतील अशा पद्धतीचे कॅन्डिडेट आम्ही शोधलेले आहेत. याची महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी जबाबदारी घ्यावी. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश देतील तो अंतिम असेल. मात्र प्रत्येक वेळी शिवसेनेला गृहीत धरून कुणीही राजकारण करू नये असं देखील इंगवले यांनी सुनावलं. यावेळी बोलताना माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी इतर पक्षांच्या तुलनेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी सक्षम असल्याचं सांगितलं. शहरातील विविध सामाजिक प्रश्नावर आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवण्याचं काम नेहमीच केलंय. त्यामुळे महापालिका निवडणुकीत जनता आपल्या पाठीशी राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या पत्रकार बैठकीला विशाल देवकुळे, शशिकांत बिडकर, जहिदा खान, महेश उत्तुरे, मंजित माने आदी उपस्थित होते. इचलकरंजीतील भोनेमाळ परिसरातल्या सुहास सतीश थोरात या तरुणाचं दुचाकी दुरुस्तीच्या बहाण्यानं अपहरण करून त्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. त्याचा मृतदेह कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर देवचंद महाविद्यालयाच्या पाठीमागील ओढ्यात आढळून आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका अल्पवयीनासह 3 ताब्यात घेतलंय. इचलकरंजीतील भोनेमाळ परिसरात राहणाऱ्या सुहास सतीश थोरात याला शुक्रवारी दुपारी 3च्या सुमाराला संशयित ओंकार अमर शिंदे, ओंकार कुंभार आणि एक अल्पवयीन असे 3 जण दुचाकी दुरुस्ती करायची आहे असं सांगून जबरदस्तीनं घेऊन गेले. मुलाच्या जीविताला धोका असल्याची भीती वाटल्यानं सुहासचे वडील सतीश थोरात यांनी शुक्रवारीच शिवाजीनगर पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांकडून शोधमोहीम सुरू असताना आज पहाटे देवचंद महाविद्यालयाच्या पाठीमागील ओढ्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. पोलीस तपासात हा मृतदेह सुहासचाच असल्याची खात्री झाली. सुहासच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्यानं प्राथमिक तपासात हा खून असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी तातडीनं तपास पथकं तयार करून संशयितांचा शोध सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीनासह ओंकार शिंदे आणि ओंकार कुंभार अशा 3 ताब्यात घेतले. शिंदे याच्या मेहुणीचे आणि सुहास थोरात यांचे प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून सुहासचा खून केल्याची कबुली संशयितांनी दिली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड या प्रकरणी अधिक तपास करतायत. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या वाशी शाखेत अत्याधुनिक तंत्रज्ञानानं 15 मेट्रिक टन क्षमतेचा दही उत्पादन प्रकल्प उभारण्यात आलाय. आज नामदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांनी गोकुळ हा राज्यातील अग्रगण्य आणि विश्वासार्ह ब्रँड बनला असून तो राज्याचा अधिकृत ब्रँड व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया असं आवाहन केलं. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ हा ब्रँड टिकणं, त्याचा देशपातळीवर विस्तार होणं हे शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गरजेचं असल्याचं सांगितलं. यावेळी चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्यासह सर्व संचालक तसंच कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले, वाशी शाखेचे व्यवस्थापक दयानंद पाटील, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, दूध वितरक कर्मचारी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्याच्या हरित क्रांतीमध्ये दूधगंगा नदीवरील काळंबावाडी धरणाचा मोठा वाटा आहे. मात्र राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. राधानगरीतील काळंबावाडी इथल्या दूधगंगा धरणातून कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्याला पाणीपुरवठा केला जातो. 25.40 TMC साठवण क्षमता असणाऱ्या या दूधगंगा धरणावर वीज निर्मिती प्रकल्प आहे. मात्र या धरणावर असलेले सुरक्षारक्षक निवृत्त झाले तरी नव्या सुरक्षारक्षकांची भरती केलेली नाही. या महत्त्वाच्या ठिकाणी एकही नियुक्त जबाबदार कर्मचारी नाही. फक्त 5 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आधारावर संपूर्ण सुरक्षा उभी आहे.
या धरणावर पोलीस बंदोबस्त नाही. जलसंपदा विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी मुख्य चौकीवर कायमस्वरूपी हजर नसतात. त्यामुळे धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. धरणासाठी कोणताही स्पष्ट सुरक्षा आराखडा नाही. धरणाच्या सुरक्षेसाठी स्थानिक पातळीवर अनेक बेरोजगार तरुण उपलब्ध असून त्यांना नोकरी दिल्यास सुरक्षेसोबत त्यांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होऊ शकतात. मात्र शासन याकडे डोळेझाक करत आहे. शासन आणि जलसंपदा विभाग भयावह दुर्घटना घडल्यावरच जागे होणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. धरणावर स्थायी पोलीस चौकी आणि कर्मचारी नेमावेत, स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सतेज कृषी प्रदर्शनात महाराष्ट्र कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांना शेतीबाबतची इत्थंभूत माहिती देण्यात येतेय. शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या कृषी विभागाच्या महाविस्तार या ॲपची सविस्तर माहिती इथं देण्यात येतेय. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगिरे यांनी शेतकऱ्यांनी या ॲपचा वापर करावा असं आवाहन केलंय. आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून तपोवन मैदानावर सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. 8 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. या प्रदर्शनात शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांना शेतीविषयक अद्ययावत माहिती देण्यात येतेय. कृषी विभागानं शेतकऱ्यांसाठी विकसित केलेल्या महाविस्तार या ॲपबद्दल शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. या प्रदर्शनात या ॲपची माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होतीये. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगिरे यांनी हे ॲप शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याचा वापर करून शेतीला तंत्रज्ञानाची जोड द्यावी असं आवाहन केलंय. कृषी विभागाने महाविस्तार AI ॲप हे मोफत ॲप लॉन्च केलेलं आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक विविध बाबींबाबत सल्ला मिळतो. पिकावर पडणारे विविध कीड आणि रोगाबाबत त्याचं योग्य मार्गदर्शन होतं. त्याचबरोबर पुढील 5 दिवसामध्ये त्या गावामधला जे हवामानाचा अंदाज आहे त्याबाबत देखील माहिती मिळते. त्याचबरोबर कृषी विभागाच्या ज्या विविध योजना आहेत याबाबतचं चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी होतं आणि माती परीक्षणानुसार खताचं जे काही व्यवस्थापन करायचं त्याचं मार्गदर्शन देखील या ॲपच्या माध्यमातून होतं. या ॲपच्या माध्यमातून कृषीविषयक जे काही बाजारभाव आहेत वेगवेगळ्या बाजार समित्यामधले ते बाबतची, त्याचबरोबर वेगवेगळ्या साठवणुकीची सुविधा, गोडाऊन याबाबतची माहिती देखील ॲपच्या माध्यमातून होते. तर आज या ठिकाणी प्रदर्शनामध्ये आम्ही महाकृषी विस्तार ॲपच्या रजिस्ट्रेशन वाढवण्यासाठी कॅम्प आयोजित केलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ॲपचा वापर करावा आणि आपली शेती समृद्ध करावी याबाबत या बातमीच्या अनुषंगाने मी आवाहन करत आहे. या प्रदर्शनात कृषी विभागाच्या वतीनं परीक्षणासाठी मातीचा नमुना कसा घ्यावा, पौष्टिक तृणधान्याचं महत्त्व, महाडीबीट अर्ज 1 योजना अनेक, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना यासह कृषी विभागाच्या विविध योजनांची शेतकऱ्यांना माहिती देण्यात येतेय. कोल्हापूरचे कलाकार मायक्रो आर्टिस्ट योगेश जयवंत मोरे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलंय. त्यांनी महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 1 सेंटीमीटर लहान आकारातील जलरंगातील चित्र चक्क बॉलपेनवर रेखाटलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोल्हापूरमधील कसबा बावड्यातील कलाकार मायक्रो आर्टिस्ट योगेश जयवंत मोरे यांनी अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलंय. त्यांनी बॉलपेनवर भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 1 सेंटीमीटर आकारातील जलरंगातील चित्र काढलंय. हे चित्र साकारण्यासाठी त्यांना 1 तासाचा कालावधी लागलाय. मोरे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी मानवंदना दिली आहे. गगनबावडा तालुक्यातील आसळज इथल्या पद्मश्री डॉक्टर DY पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये यंदाच्या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या 1,21,111व्या साखर पोत्यांचं पूजन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय D पाटील यांच्या हस्ते झालं. कारखान्याच्या सन 2025-26च्या 23व्या गळीत हंगामात 5 डिसेंबर अखेर 1,42,600 मेट्रिक टन ऊसाचं गाळप करून 1,20,300 क्विंटल साखरेचं उत्पादन झालंय. या प्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक जयदीप पाटील यांच्यासह सर्व खाते प्रमुख, उपखाते प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आपण महायुती म्हणून लढवणार आहोत. या निवडणुकीत महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणारच असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केलाय. आज राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित केलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राजर्षी शाहू स्मारक भवनात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी या मेळाव्यात बोलताना कोल्हापूर महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढवली जाणार असून यामध्ये इतिहासात प्रथमच कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवू असा विश्वास व्यक्त केला. या मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी नामदार एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून केलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कामाला लागा असं आवाहन केलं. या मेळाव्याला माजी आमदार जयश्री जाधव, महानगर प्रमुख शिवाजीराव जाधव, रणजित जाधव, राहुल चव्हाण, अजित मोरे, दुर्गेश लिंगरस, तुकाराम साळुखे, रमेश पुरेकर, आश्किन आजरेकर, मंगल साळुखे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथं भारतरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं. यावेळी बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी ज्या परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बहुजन समाजाचे नेते म्हणून घोषित केलं ती ऐतिहासिक परिषद हातकणंगले तालुक्यातील माणगावमध्ये झाली. त्या माणगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलं. इथल्या महात्मा फुले सभागृहात बौद्ध समाज माणगावचे अध्यक्ष शशिकांत कांबळे, सरपंच राजू मगदुम यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. किसन गवळी आणि उपस्थित बौद्ध अनुयायांनी सामूहिक धम्मपालन गाथा, बुद्ध पूजा, त्रिशरण पंचशील पठण करून अभिवादन केलं. यावेळी बौद्ध समाजातील सर्व उपासक उपासिका यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. यावेळी उपसरपंच उमेश जोग, ग्रामपंचायत सदस्य अख्तर भालदार, प्रकाश पाटील, संध्याराणी जाधव, अभिजित घोरपडे, नितीन कांबळे, प्रकाश पत्रकार शिरीष मधाळे, अविनाश माने, नंदकुमार शिंगे, AP मगदुम हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योती ढवळे, गीतांजली चव्हाण, सपना मधाळे, बाबासाहेब सनदी, रतन कांबळे, आतिश कांबळे आणि बौद्ध बांधव उपस्थित होते. इचलकरंजी महापालिकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढवण्याच्या तयारीत आहोत. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून त्यातून योग्य निर्णय घेतला जाईल. मात्र चर्चेतील निर्णय समाधानकारक न झाल्यास भाजप स्वबळावर ही निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं भाजपचे नेते उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत निवडणूक रणनीती, संघटनात्मक बांधणी आणि महायुती संदर्भातील चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना नामदार चंद्रकांत पाटील यांनी माजी आमदार सुरेश हळवणकर यांना लवकरच मोठं पद देऊन त्यांचं पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं सांगितलं. इचलकरंजी भाजपमध्ये काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या आवाडे आणि हळवणकर गटांमधील मतभेदांवरही त्यांनी भाष्य केलं. पक्षात सर्व खेळीमेळीचं वातावरण आहे. कोणताही गटवाद न ठेवता सर्व कार्यकर्त्यांनी फक्त भारतीय जनता पार्टी म्हणूनच काम करावं असा सल्ला त्यांनी दिला. दरम्यान महापालिका निवडणुकीसंदर्भात बोलताना नामदार पाटील यांनी ही निवडणूक महायुती म्हणूनच लढवण्याची भाजपची तयारी आहे, पण सन्मानजनक निर्णय झाला नाही तर स्वबळावर सुद्धा लढू असं सांगितलं. या बैठकीला आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, प्रकाश आवाडे यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भारत सरकारच्या शिक्षण विभागाचा इनोव्हेशन सेल आणि ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमानं कोल्हापुरातील KIT अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 8 आणि 9 डिसेंबर रोजी 2 दिवसीय स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये 11 राज्यांमधील 28 महाविद्यालयांमधून 28 टीम सहभागी होणार आहेत. प्राध्यापक अजय कापसे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली.
कोल्हापुरातील KIT अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 8 आणि 9 डिसेंबर रोजी 2 दिवसीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. भारत सरकारच्या शिक्षण विभागाचा इनोव्हेशन सेल आणि ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमानं याचं आयोजन करण्यात आलं आहे. KIT नोडल सेंटरवर होणाऱ्या अंतिम स्पर्धेसाठी कृषी मंत्रालयानं दिलेल्या 6 प्रश्नांवर विद्यार्थी आपल्या ज्ञानाच्या आधारे उत्तरं शोधून ती सादर करणार आहेत. ही स्पर्धा 8 डिसेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होऊन ती सलग 36 तास सुरू राहणार आहे. या स्पर्धेमध्ये 11 राज्यातून 28 महाविद्यालयातून 28 टीम सहभागी होत आहेत अशी माहिती स्पर्धेचे मुख्य संयोजक प्राध्यापक अजय कापसे यांनी दिली. 107 विद्यार्थी, 61 विद्यार्थिनी असे मिळून 168 स्पर्धक, 3 मार्गदर्शक या स्पर्धेत उपस्थित राहणार आहेत. 6 विभागातून होणाऱ्या स्पर्धेच्या मूल्यांकनासाठी राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ आणि अनुभवी अशा 18 मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी 100 प्राध्यापक, 110 विद्यार्थी स्वयंसेवक कार्यरत असणार आहेत. स्पर्धेचं उद्घाटन ग्लोबल ग्रीन ग्रोथ बंगळुरूचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर चंद्रशेखर बिरादार आणि प्रसन्न डोईजड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेतील 6 विभागांच्या 6 विजेत्या संघांना प्रत्येकी 1.5 लाख रुपयांचे रोख पारितोषिक मिळणार आहे. पत्रकार बैठकीला सहसंयोजक प्रवीण गोसावी, प्राध्यापक अमित वैद्य आणि प्राध्यापक निखिलेश सौंदत्तीकर उपस्थित होते. समाज कल्याण विभागाच्या वतीनं जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार प्रसार समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलंय. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं मागील 36 वर्ष समाजातील शोषण, फसवणूक, भोंदूगिरी, दिशाभूल घडवणाऱ्या अंधश्रद्धेविरुद्ध सातत्यानं काम करतेय. संघटना विज्ञाननिष्ठ समाज निर्मितीसाठी सातत्यानं प्रयत्नशील आहे. संघटनेनं जादूटोणा आणि बुवाबाजी विरुद्ध कायदा करण्याची मागणी 1995 पासून लावून धरली होती. त्यानंतर महाराष्ट्र शासनानं 26 डिसेंबर 2013 रोजी जादूटोणाविरुद्ध कायदा मंजूर केला. त्यामुळे सध्या समाज कल्याण विभागाच्या वतीनं स्थापन करण्यात आलेल्या जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रसार प्रचार समितीमध्ये संघटनेतील कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं. राहिलेली नाही तर गेल्या 12 वर्षात अशा शेकडो बुवाबाबांच्या विरोधात, सर्व धर्मातल्या बुवाबाबांच्या विरोधात संघटनेनं प्रबोधन करून त्यांच्या विरोधात जे काही गुन्हे दाखल करण्याच्या कामात पुढाकार घेतलेला आहे आणि या बुवाबाजीने पीडित असणाऱ्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची अशी मागणी आहे की या प्रकारचं जो काही शासकीय कोणतीही समिती होती यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रात प्रचंड अनुभव असणाऱ्या आणि जे कार्यकर्ते स्वतःचं घर, नोकरी, व्यवसाय सांभाळून अशा प्रकारच्या प्रबोधनाच्या कामात सहभागी होतात, या कार्यकर्त्यांना या समितीमध्ये सहभागी करून घ्यावं. त्यांच्या अनुभवाचा समाजाच्या कल्याणासाठी, हितासाठी उपयोग करून घ्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांसमोर केलेली आहे. साहेबांनी त्याचा विचार करू याबद्दल आम्हाला आश्वस्त केलेलं आहे. तसेच आजूबाजूला घडणाऱ्या ज्या काही अंधश्रद्धाविषयी घडामोडी असतील त्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल किंवा माननीय जिल्हाधिकारी असेल यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात अशा प्रकारचं आवाहन देखील साहेबांनी केलेलं आहे. त्याबद्दल सुद्धा साहेबांच्या या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डॉक्टर BM हिरडेकर, उपाध्यक्ष डॉक्टर प्रवीण चौगुले, राज्य कार्यवाह सीमा पाटील, रेश्मा खाडे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद शिंदे, रामदास देसाई, महेश अलोके, महेश ओलेकर आदी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक सेलिब्रिटींनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलंय. आज प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी या कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. या दरम्यान त्यांनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर परिसरात चाहत्यांनी त्यांच्यासोबत फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक आणि बालविकास केंद्र क्रमांक 1 कार्यरत आहे. या केंद्रामध्ये 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत श्री गुरुचरित्र पारायणाचं आयोजन करण्यात आलं होतं. पारायण काळात श्री दत्त जन्मकाळ सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. कोडोलीमधील पांढरा बंगला परिसरात दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक आणि बालविकास केंद्र कार्यरत आहे.
या केंद्राच्या माध्यमातून वर्षभर आध्यात्मिक उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांमधील श्री दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या श्री गुरुचरित्र पारायणाला विशेष महत्त्व आहे. यावर्षी 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत अखंड नामजप यज्ञ सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या गुरुचरित्र पारायण सप्ताहात कोडोली आणि पंचक्रोशीतील सेवेकरी सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची संख्या अधिक होती. गुरुचरित्र पारायणासह दररोज नित्य स्वाहाकार यागासह विविध देवदेवतांच्या आराधना करणाऱ्या यागांचं आयोजन करण्यात येत होतं. सारामृत ग्रंथाचं अखंड वाचन, श्री स्वामी समर्थांचा अखंड जप आणि अखंड वीणा सेवा, नित्य आरती या सगळ्यामुळं वातावरण भक्तिमय झालं होतं. गुरुवारी श्री दत्त जन्मकाळानिमित्त श्री दत्तात्रयांच्या जन्माचं वर्णन असलेल्या गुरुचरित्राच्या भागाचं वाचन केल्यानंतर पारायणात सहभागी सेवेकऱ्यांसह उपस्थितांनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तचा गजर केला. त्यानंतर यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा विनीता पाटील यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. काल शुक्रवारी महाप्रसादानं या पारायण सोहळ्याची सांगता झाली. कोडोली आणि पंचक्रोशीतील हजारो स्वामी भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. पारायण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी कोडोली आणि परिसरातील सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले. या बातमीसह पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा. छत्तीसगडमध्ये चकमकीत 3 जवान शहीद. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातल्या 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा नेते मंडळींना दणका. महामानवाला अभिवादन. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली शरणत्य प्रार्थना. पंतप्रधान मोदींनीही वाहिली आदरांजली. परभणी जिल्ह्यात भीषण अपघात. कारची समोरासमोर धडक. 3 ठार 2 जखमी. आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत. त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली. शंभूराज देसाई यांचं वक्तव्य. करवीर तालुक्यातील शिरोली दोमाला गावात आज गव्यांचा कळप आढळून आला. गवे दिसल्याची माहिती ग्रामस्थांना कळताच शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आज करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला गावात गव्यांचा कळप आढळून आलाय. गवे आल्याच्या माहितीनं गावात भीतीचं वातावरण पसरलंय. यावेळी लोकनियुक्त सरपंच सचिन विश्वास पाटील यांनी घटनास्थळी भेट देत वनविभागाशी संपर्क साधला. वन्य प्राण्यांच्या नागरी वस्तीतील वावराच्या घटना वाढू लागल्या असून वनविभागानं वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये. कोल्हापूर गारगोटी मार्गावर चुये फाट्याजवळ शुक्रवारी कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार शिवाजी कोळी आणि 4चाकी चालक अतुल पाटील यांचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर CPRमध्ये उपचार सुरू आहेत. शुक्रवारी शिवाजी कोळी हे पत्नी वैशाली आणि नात सुप्रभा यांना दुचाकीवरून घेऊन कागलहून गारगोटी इथं कामासाठी जात होते. चुये फाट्याजवळ समोरून येणाऱ्या 4चाकी वाहनानं त्यांना धडक दिली. या धडकेत शिवाजी रस्त्यावर आपटल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेली त्यांची पत्नी आणि नात उडून रस्त्याच्या बाजूला पडले. शिवाजी कोळी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या अपघातात गुडाळमधील 4चाकी चालक अतुल पाटील यांचाही मृत्यू झालाय. पाटील हे कागल इथल्या किर्लोस्कर कंपनीत नोकरीला होते. त्यांचा 1.5 वर्षापूर्वी विवाह झालाय. त्यांच्या पश्चात पत्नी, आई वडील, भाऊ बहीण असा परिवार आहे.
चारचाकीमधील गजानन चौगले आणि शिवाजी जाधव हे जखमी झाले असून त्यांच्यावर CPRमध्ये उपचार सुरू आहेत. इचलकरंजीतील पंचवटी टॉकीज मागे राहणाऱ्या मंजुदेवी जगदीश पारिक या महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या मानसिक आजारानं त्रस्त होत्या. शनिवारी मध्यरात्री त्या झोपेत चालत असताना तोल जाऊन त्या घराच्या बाल्कनीतून खाली कोसळल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शिवाजीनगर पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. कागल तालुक्यातील बानगे इथला कुस्तीपटू राजवर्धन पाटील यानं राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथं झालेल्या 17 वर्षाखालील शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताना राजवर्धननं उत्तम कामगिरी करत ब्रॉन्झ पदक पटकावलंय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. या कामगिरीनंतर राजवर्धनचं बानगे गावात जल्लोषी स्वागत करण्यात आलं. उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथं 1 ते 4 डिसेंबर या कालावधीत 17 वर्षाखालील शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा झाली. यामध्ये 92 किलो गटात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताना कागल तालुक्यातील बानगे इथल्या राजवर्धन पाटील यानं चमकदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात हरियाणाच्या खेळाडूवर 7-1 अशी मात करून त्यानं ब्रॉन्झ पदक आपल्या नावावर केलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते राजवर्धनचा सन्मान करण्यात आला. या उल्लेखनीय यशानंतर बानगे गावात फटाक्यांची आतषबाजी करत आणि जल्लोषात राजवर्धनचं स्वागत करण्यात आलं. राजवर्धन सध्या बानगे इथल्या जयभवानी तालमीत सराव करतोय. तो बिद्रीतील मौनी विद्यापीठात शिक्षण घेत असून त्याला उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील यांच्यासह वस्ताद तुकाराम चोपडे, भाऊसाहेब सावंत, NIS प्रशिक्षक आकाश नलवडे, वैभव तेली यांचं मार्गदर्शन लाभलं. तसंच बिद्रीचे अध्यक्ष KP पाटील, प्राचार्य आणि शिक्षकांचं त्याला प्रोत्साहन मिळालं. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सतेज कृषी प्रदर्शनाचा आज शनिवारी दुसरा दिवस होता. शेतकऱ्यांसह शेतीपूरक व्यावसायिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनात आज दिवसभरात जवळपास 2.25 कोटी रुपयांची उलाढाल झाली. शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशानं 7व्या सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनाचं तपोवन मैदानावर आयोजन करण्यात आलंय. यामध्ये 200पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग आणि 150पेक्षा अधिक पशुपक्ष्यांचा सहभाग आहे. प्रदर्शनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांसह शेतीपूरक व्यावसायिक, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. या प्रदर्शनातील शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून शेतकऱ्यांकडील शेतीमालाच्या खरेदीला ग्राहकांकडून यंदासुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय. तांदूळ आणि कडधान्य महोत्सवात आज चांगली उलाढाल झाली. प्रदर्शनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी एकूण 2.25 कोटी रुपयांची उलाढाल झाली. या प्रदर्शनाच्या निमित्तानं आयोजित पीक स्पर्धेत सहभागी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शेतीमालाची मांडणी करण्यात आली आहे. यामध्ये 15 किलोचा भोपळा, 10 किलोचा कोहळा, सुरण, काटेरी केळफूल, ईश्वरफूल, माउंटन पपई, 18 इंची लाल हिरवी मिरची, रान केळी, राधानगरी इथली लाल केळी, विविध पालेभाज्या, विदेशी पालेभाज्या, फुले आदींचा समावेश आहे. 8 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात शेती आणि शेतीपूरक व्यवसायासंबंधी अद्ययावत यंत्रसामुग्री पाहण्यासह शेतीला तंत्रज्ञानाची जोड देत शेती अधिक किफायतशीर कशी करता येईल यासाठीचं मार्गदर्शन घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी गर्दी करतायत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी 2.25 कोटी रुपयांची उलाढाल. पीक स्पर्धेच्या परीक्षणात 15 किलोचा कोहळा आणि 10 किलोच्या भोपळ्यानं वेधलं लक्ष. कोल्हापुरात राजर्षी शाहू स्मारक भवनात शिवसेना, ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने. वाद होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त. मेहुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून इचलकरंजीतील सुहास सतीश थोरात या तरुणाला संपवलं. एका अल्पवयीनासह 3 संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. काळंबावाडी धरणाची सुरक्षा राम भरोसे. एस न्यूजचं विशेष वृत्त. आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.
बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.